नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जैसलमेर येथे नागरी वस्तीत सापडला जिवंत बॉम्ब, पाकिस्तानी ड्रोनचा मलबाही जप्त। पाकिस्तानला आणखी एक धक्का, बीएसएफने जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला। हाय अलर्ट, चंदीगड अंबाला मध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना। आम्हाला मदत करा हो, भारताने घुसून मारल्यानं पाकिस्तानवर हात पसरण्याची वेळ, जागतिक बँकेकडे कर्जाची मागणी। पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे सीमेवर तणाव वाढला, भारतातील 24 विमानतळे बंद। मोठी बातमी, ट्रान्स हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका। बलुचिस्तान मुक्त झाला, भारताच्या कारवाई दरम्यान मोठा दावा, दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी। कराची आणि इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं, भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला। पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला, इस्रायल मेड ड्रोननं केले लाहोरची डिफेन्स सिस्टीम ध्वस्त। भारतीय शेअर बाजारात मोठा धमाका, फक्त 10 सेकंदात 30 कोटी रुपयांचा चुराडा। भारतीय जवानांपुढे पाक एअरफोर्सचे AWACS फेल, भारताने उद्ध्वस्त केले पाकिस्तानचे 6 फायटर जेट। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानला मोठा दणका, बलुचिस्तानमधल्या 1/3 भागावर ताबा मिळवल्याचा दावा, पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले। शेततळ्यात गेले तर परतलेच नाही, तरुणासोबत दुर्दैवी घटना, शेतमजुरी करून कुटुंबाला आधार देणाऱ्या लेकाचा करुण अंत। मुंबईत 40 वर्ष रुग्णसेवा, गंगोत्रीचा योग जुळला, पण हेलिकॉप्टर अपघातात डॉक्टर महिलेचा दुर्दैवी अंत। ऑपरेशन सिंदूर विरोधात सोशल मीडिया पोस्ट भोवली, देशविरोधी कारवाया प्रकरणी नागपुरात तरुणाला अटक। भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तान बावचळला, भारतीय नागरिकांवर हल्ला, पुंछमध्ये 16 जणांचा मृत्यू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।